जय श्री पिक्सल प्रसन्न. नमस्कार, मी प्रसन्न तुमचं स्वागत करतो. बऱ्याच जणांना कॅमेरा म्हटलं की फक्त DSLR एवढा एकच प्रकार माहीत असतो, पण त्याचे प्रकार किती आहेत नक्की ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कॅमेरा काम कसं करतो त्यानुसार त्याचे 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे पॉइंट अँड शूट कॅमेरा. हा असा कॅमेरा जो तुमच्या घरी कुठेतरी तुम्ही बघितला असेल, तुमचे काका मामा कोणीतरी वापरलेलं तुम्ही बघितलं असेल. ह्याच्यामध्ये जे लेन्स असतं ते फिक्स असतं, ते तुम्हाला बदलता येत नाही. त्यामुळे त्याच्या नावाप्रमाणे त्याचं काम आहे पॉइंट अँड शूट. म्हणजे तुम्हाला इकडचा फोटो काढायचा आहे, कॅमेरा इकडे केला, पॉइंट केला, शूट केला, संपला विषय. बाकी तुम्ही फार काय त्यामध्ये करू शकत नाही. दुसरा प्रकार म्हणजे इन्स्टंट कॅमेरा. नावाप्रमाणेच यातनं फोटो काढल्या काढल्या लगेच प्रिंट बाहेर येते. तुम्ही गजनी हा सिनेमा बघितला असेल, त्यामध्ये आमिर खान जो कॅमेरा वापरत होता, फोटो काढायचा आणि लगेच प्रिंट खालनं बाहेर यायची, तोच इन्स्टंट कॅमेरा. नावाप्रमाणेच फोटो काढला की इन्स्टंट प्रिंट बाहेर येते. तिसरा प्रकार म्हणजे DSLR. हा बऱ्याच जणांना ऐकून माहिती आहे. यातल्या DSLRचा फुल फॉर्म म्हणजे डिजिटल सिंगल लेन्स रिफ्लेक्स. आता डिजिटल का, तर हा डिजिटल आहे, यात रोल घालावा लागत नाही. रोलचे कॅमेरे आधी होते, तर हा डिजिटल कॅमेरा आहे. SL म्हणजे सिंगल लेन्स. म्हणजे काय, या कॅमेऱ्याला एकच लेन्स असतं, जे ऑफकोर्स आपल्याला बदलता येतं. आणि शेवटचा R हा रिफ्लेक्स साठी वापरला जातो. रिफ्लेक्स म्हणजे रिफ्लेक्शनच्या अर्थाने इथं आहे. म्हणजे काय, या कॅमेऱ्यामध्ये सेन्सरच्या पुढं आरसा असतो. येणारा प्रकाश आरशावरनं वरच्या प्रिझम मध्ये जाऊन मग आपल्याला दिसतो, आणि जेव्हा आपण फोटो काढतो तेव्हा तो आरसा वर होतो आणि मागच्या सेन्सरवर प्रकाश पडून मग तुमचा फोटो निघतो. हा झाला DSLR. आणि ह्याच्यानंतरचा पुढचा प्रकार म्हणजे मिररलेस कॅमेरा, जो आता सगळेजण वापरतात. मी स्वतः त्याच्यावरच शूटिंग करतोय आता. ह्याच्या पण नावाप्रमाणेच मिररलेस. जसा DSLR मध्ये आरसा होता तसा ह्याच्यात आरसा नसतो, म्हणून मिररलेस कॅमेरा. आत्ताचे जे लेटेस्ट आणि ग्रेटेस्ट कॅमेरे आहेत ते सगळेच्या सगळे मिररलेस सिस्टीम मध्येच आहेत. कॅमेराचे हे प्रकार तुम्हाला माहित होते का, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रमैत्रिणींना पाठवा ज्यांना फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे. आणि अशाच कॅमेराशी रिलेटेड कंटेंटसाठी फॉलो करायला विसरू नका. आणि सगळ्यात शेवटी मी एवढंच सांगेन की